नमस्कार. सेवा इन्फिनिटीच्या नवीन भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक वेगळाच विषय घेऊन आलोय. एक वेगळाच उपक्रम. नाव आहे जादुई गुल्लक. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल. जादुई आणि गुल्लक. तर ह्या जादुई गुल्लकचे जे संकल्पना ज्यांनी चालू केली ते प्रसाद शिरसीकर आज आपल्या समवेत आहेत. आज आपण या उपक्रमाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. सेवा इन्फिनिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तसं पाहायला गेलं ना तर गुल्लक किंवा ज्याला आपण पिगी बँक म्हणतो ही आपल्याला सर्वांनाच लहानपणापासून माहिती आहे. अहो अगदी पूर्वीच्या काळी तर गृहिणी तांदूळ आणि गव्हाच्या डब्यात पैसे साठवायच्या. मग हे गुल्लक काय? ही गुल्लक ही संकल्पना गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची तुम्हाला कशी इच्छा झाली आणि ही संकल्पना कशी सुचली ही आम्हा सगळ्यांना ऐकायला आवडेल. धन्यवाद मिलिंदजी. जसं तुम्ही म्हणालात की आधीच्या गृहिणी साखरेच्या डब्यामध्ये पैसे साठवायचे, तसंच माझ्या लहानपणी माझ्या आईनी मला गुल्लकमध्ये पैसे साठवायची सवय लावली. मला आठवतं आहे की दिवाळीच्या आधी कुंभाराकडे जाऊन आम्ही ते मातीचा गल्ला आणायचो. लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी तो आदल्या वर्षीचा गल्ला फोडायचो. दुसऱ्या वर्षीच्या गल्ल्यामध्ये त्याला कुंकू वगैरे लावून त्यामध्ये पैसे साठवायचो. अगदी इथपर्यंत मी म्हणेन की माझं जे काही घर घेणं झालं ते त्या पैसे बचतीच्या मंत्रातून झालं. आणि ज्यावेळेस मी सामाजिक क्षेत्रामध्ये शिफ्ट झालो आणि तिथे काम करताना मी सेवा सहयोग फाउंडेशनमध्ये व्हॉलंटियर एंगेजमेंट या अंतर्गत कॉर्पोरेटमधल्या वेगवेगळ्या सोसायटीमधल्या लोकांना समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, तर त्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांना गुंतवण्यासाठी आम्ही काहीतरी छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी बनवायचो. त्यामध्ये आपण हे गुल्लक रंगवून घेऊ शकतो अशी ही ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केली. आणि मला त्यावेळेस असं वाटलं की नुसतं गुल्लक न रंगवता आपण मला जशी माझ्या आईने सवय लावली तसं त्या मुलांना आपण कशी सवय लावू शकतो. आणि आज यवतमाळमधले एक नीड नावाची संस्था आहे. त्या संस्थेमधल्या अभिजित आंबाडे या युवकांनी मी तिथल्या कोलाम आदिवासी मुलांसोबत हा प्रयोग करायला तयार आहे. म्हणजे बघा तुम्ही, एक छोटी ॲक्टिव्हिटी म्हणून जी सुरुवात झाली ती नंतर प्रयोगामध्ये कन्वर्ट झाली. आणि त्या अभिजितनी जवळपास यवतमाळमधल्या अनेक आदिवासी मुलांसोबत ही एंगेजमेंटची ॲक्टिव्हिटी करून त्यांना बचतीचा मंत्र शिकवला. आणि त्यामधून मला कळालं की हा एक उत्तम उपक्रम तयार होऊ शकतो. बरोबर. आणि त्यानंतर ह्याचं खूप मोठं स्वरूप झालं जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. वा, छान. ॲक्च्युली जादुई गुल्लक हे ऐकल्यावर मला अल्लाउद्दीनच्या दिव्याची आठवण झाली. आता अल्लाउद्दीनचा दिवा जसा घासल्यावर काहीतरी आपल्या मनातली इच्छा निर्माण करतो, तसं जादुई गुल्लक मधला जादुई हा शब्द का? गुल्लक तर सर्वांनाच माहिती आहे, तर ते जरा ऐकायला फार आवडेल. नक्कीच मिलिंदजी. जादुई शब्द हा ठरवताना नियोजनबद्ध ठरवला होता. कारण का भारताने आत्ता नवीन शिक्षण पद्धती जी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, या अंतर्गत रचनावादी शिक्षण पद्धती अशी अवलंबायची ठरवली. हे खूप मोठं धाडसाचं आहे. पण आज भारतामध्ये या पद्धतीने काम करत असताना आज ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, मुलांसोबत छान उपक्रम करत त्यांना शिकवलं पाहिजे. याच्यामधून आज महाराष्ट्र शासनाने आनंददायी शनिवार असं पण सुरुवात केलेली आहे की शनिवारी मुलांना काहीतरी वेगळं शिकवलं पाहिजे. जनहित नावाची पांढरकवड्यामध्ये काम करणारी संस्था, जी टिपेश्वर अभयारण्याच्या बफर झोनमधल्या काही आदिवासी खेडेगावांमधल्या मुलांसोबत त्यांनी हा प्रयोग केला. आणि छान गुल्लक त्यांना दिल्यानंतर काय होतं ह्याचा अभ्यास केल्यावर कळलं की त्याची एक ओनरशिप त्या विद्यार्थ्यामध्ये येते की तो गुल्लक माझा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे की थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो, लिहितो, बोलतो, पण त्या गुल्लकमध्ये पैसे आत गेले की ते नाहीसे होतात आणि ते पूर्ण 2 महिन्यांनी उघडल्यानंतर त्यात भरमसाठ पैसे निघतात. हा जो जादुई प्रकार आहे, हा जादुई प्रकार मी माझ्या संकल्पनेत मांडला होता. पण तो जोपर्यंत प्रयोग करून सिद्ध होणार नव्हता त्यापर्यंत मला विश्वास नव्हता की हे जे जादुई गुल्लक नाव दिलं आहे ते चफलकपणे बसतंय का नाही ते. पण आज मी तुम्हाला खूप अभिमानाने सांगतो की या अनेक खेडेगावातल्या, दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांना, आर्थिक परिस्थितीने दुर्बल विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हे गुल्लक दिल्यानंतर
त्यांचं एक मित्र तयार होतो. तो घरी जातो. मी हा गुल्लक कित्येक घरामध्ये देव्हाऱ्यात ठेवलेला बघितलेला आहे. जिथं पाणी ठेवलं जातं तिथे ठेवलेला बघितलेला आहे. आणि त्या मुलाला दिलेलं गुल्लक नंतर त्या गुल्लकमध्ये त्याची आई पैसे साठवतीये, मोठा भाऊ पैसे साठवतोय आणि आता आईकडे शिस्त विचारली जाते, की "मी काय करू सांग, ज्याच्याने तुम्हाला गुल्लकमध्ये पैसे साठवायला देतील?" वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं सांगितलेलं आहे, की माणसांमध्ये कमीत कमी 10 लाईफ स्किल्स तरी नक्की असले पाहिजेत. आज एखाद्या मोठ्या तरुण मुलाला हा शर्ट घेऊ का तो शर्ट घेऊ, हा डिसिजन घेता येत नाही. पण मला मिळालेले खाऊचे पैसे, मी त्यातले किती खाऊ खायचे आणि किती गुल्लकमध्ये टाकायचे, हे डिसिजन मेकिंग, हे लाईफ स्किल तो मुलगा लहानपणापासून शिकतो. त्यामुळे तुम्ही समजू शकता, की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या रचनावादीपासून, आनंददायी शनिवारपासून ते जवळपास वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लाईफ स्किलपर्यंत टच करणारा हा जादुई गुल्लक उपक्रम आहे. वाह! अतिशय सुंदर. म्हणजे खरंच जादुई शब्द हा का जादुई आहे, हे आम्हाला ऐकायला आवडलं आणि खरंच छान वाटलं. अ, बऱ्याच वेळा काय होतं, की आपण हे सगळे उपक्रम करत असतो. प्रसादजी, मी तुम्हाला सेवा संयोगच्या कार्यालयापासून बघतोय. अगदी छोट्या-छोट्या अ, अ, उपक्रमातनं तुम्ही हा एक आत्ता जसं तुम्ही सांगितलं तसं हा संकल्पना म्हणून सुरुवात केलीत आणि हा आज इथपर्यंत पोहोचलाय. विविध कॉर्पोरेट, विविध शाळा, विविध विद्यार्थी तुम्हाला जोडले गेलेत. तर हे सगळं जोडलं जात असताना तुम्हाला काय अनुभव आले आणि तुम्हाला ही लोकं जोडली जाताना तुम्ही यातनं काय साधलत? हे आम्हाला जरा अजून विस्तारून सांगा. आणि काय म्हणतो आपण त्याला, या विषयात ज्यांना काम करायचंय, त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन केलंत तर आवडेल. नक्कीच. यामध्ये खूप नशीमन काम करायला मिळालं. अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या, वेगवेगळ्या गोष्टी आम्हालाच मिळाल्या आणि असे खूप सारे युरेका मोमेंट आहेत. ते मला तुमच्याबरोबर नक्की शेअर करायला आवडतील. यामधून मला 11 आर्टिस्ट मिळाले, जे आत्ता आम्हाला गुल्लक रंगवून देतात. जे गुल्लक आम्ही रोटरी क्लब, वेगवेगळ्या ठिकाणी याचं प्रदर्शन करतो आणि त्यामधून एक मोठा फंड तयार होतो. या 11 आर्टिस्टसोबत अशा अनेक जणांनी यासाठीचे फंड दिले. जसं मुंबईमधील शृंखला नावाची एक संस्था आहे, जे आत्ता आम्ही रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यामध्ये आत्ता झेडपी शाळेतल्या काही विद्यार्थ्यांसोबत काम करतोय, ज्या प्रामुख्याने आदिवासी बहुल एरियामध्ये येतात. तर तिथल्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरनी आम्हाला प्रयोग म्हणून तिथं काम करायला दिली, सुरुवात करायला दिली. तर त्याची सगळा जो फंड आहे, तो शृंखला नावाच्या संस्थेने आम्हाला मिळवून दिला. एक मिडास टच नावाची फर्म आहे, जी त्यांच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटसाठी जे क्लायंटना फी स्वरूपात पैसे घेत होते, ते आता सगळे फी स्वरूपातले पैसे ते आता जादुई गुल्लकसाठी वर्ग केले जातात. महाराष्ट्रातल्या जवळपास अनेक इंडिव्हिज्युअल लोकांनी यासाठी फंड दिला. विशेष म्हणजे आज कित्येक साऱ्या फॅमिली फंक्शन्समध्ये गुल्लक रंगवले जातात. ते मुलांना गिफ्ट केले जातात. मुलाचा वाढदिवस असेल किंवा अगदी साखरपुडा लग्न असेल, तर आदल्या दिवशी ही गुल्लक डेकोरेशनची ॲक्टिव्हिटी केली जाते. आणि त्यासोबत आत्ता अनेक जण आम्हाला यासाठी आम्ही भरीव कामगिरी कशी करू, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त शिक्षक आहेत. याचबरोबर आज बँकेतले कर्मचारी आहेत, की जे पुढे येत आहेत आणि आम्हाला सांगतायत, की आम्ही यासाठी काय योगदान करू शकू. तर अशा सर्व पद्धतीने आम्हाला त्यामध्ये मदत होती. वाह! आता हे सगळं ऐकल्यावर मला असा थोडा एक वेगळा प्रश्न पडलाय, की तुम्ही आत्तापर्यंत किती शाळा जोडल्यात? किती विद्यार्थी जोडलेत? किती विविध संस्था जोडल्यात? आणि तुमची हे सगळं जोडलं जात असताना पुढची उद्दिष्ट काय आहेत? नक्की. तर आज जसं सांगायचं गेलं तर महाराष्ट्रातल्या 7 संस्था, त्यामध्ये यवतमाळमधल्या 2 तालुक्यामध्ये पांढरकवडा आणि मारेगाव या ठिकाणी 2 संस्था काम करतात. एक कोल्हापूरच्या आजरा भागामध्ये काम करते. एक अहमदनगर, जे आता अहिल्यानगर झालेलं आहे, तिथल्या कर्जत तालुक्यामध्ये काम केलं जातं. आत्ता आम्ही ज्याला डीप इंटरव्हेन्शन म्हणतो, या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये पुढील काळामध्ये 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. ज्याच्यामध्ये अशा काही प्रायव्हेट शाळा पण आहेत, की जे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग नोंदवत आहेत. यासोबत पर्सिस्टंट फाउंडेशन, सिंजेंटा फाउंडेशन, प्राज फाउंडेशन यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हे गुल्लक डेकोरेशन ॲक्टिव्हिटी करून दिली.
आज जवळपास 35 शाळांमधल्या 1200 विद्यार्थ्यांनी 3.5 लाख रुपये आम्हाला साठवून दाखवलेले आहेत. ज्याचं पुढचं पाऊल म्हणजे आम्ही त्या मुलांबरोबर या गुल्लक डेकोरेशनच्या ॲक्टिव्हिटी कधी-कधी घेतो किंवा कधी रंगवलेले गुल्लक आम्ही त्यांना देतो. दर 2 महिन्यांनी त्यांना भेटतो. विशेष म्हणजे कित्येक शाळांमधला ड्रॉपआउट रेशो, पालकांचं इन्व्हॉल्वमेंट, शाळेमध्ये पालक येत नाहीत. पण आज पैशाचा मामला असल्यामुळं त्या मुलाबरोबर 2 महिन्यांनी कधी मोठा भाऊ, आजी, आम्ही कधी-कधी त्या आदिवासी भागामध्ये पण करतो. तर असे सगळे ते येतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही ही सगळी मिळून ॲक्टिव्हिटी करतोय. याचा पुढचा जो भाग आहे, जे आम्ही आत्ता एक कोऑपरेटिव्ह करून ही सगळी जी बचत आहे, ती त्या कोऑपरेटिव्ह अंतर्गत कसं करता येईल? कारण का आमची जी प्रेरणा आहे, आम्हाला अभ्यास केल्यानंतर कळलं गुजरातमध्ये ईदर नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे. तिथं बाल गोपाल बचत बँक चालती, ज्यांचे 17,000 स्टुडंट मेंबर आहेत आणि 22 करोडची ठेव आहे. तर त्यापैकी 10% तरी आपण ज्याला टार्गेट आहे अचीव्ह करावं, अशी आमची इच्छा आहे. वाह! तुमच्या या सगळ्या उपक्रमात समाजातील विविध घटक आहेत. त्या घटकांचा तुम्हाला ही तुमची जी पुढची मोठी उद्दिष्ट आहेत, ती साध्य करण्यासाठी काय मदत होईल? आणि तुम्हाला या आपल्या पॉडकास्ट मार्फत समाजातील या विविध घटकांना काय आव्हान करायचं आहे? तर ते आम्हाला जरा तुम्ही सांगा. काय लोकांनी तुम्हाला कशी मदत करावी? नक्की, नक्की मिलिंदजी. आज ज्याला मी म्हणेन की सेवानिवृत्त शिक्षक जो शाळेच्या अनेक नियम, अटी, बंधन यामधनं मुक्त झालेला आहे, त्यासाठी ही एक आनंददायी गोष्ट असू शकते. तर अशा सर्व मी सेवानिवृत्त शिक्षकांना आवाहन करतो की त्यांनी जादुई गुल्लकमध्ये सहभाग नोंदवावा. दुसरं मी असं म्हणेन की कित्येक घरामध्ये आज छोटे-छोटे फंक्शन्स केले जातात. तर आपल्या मुलाला पण मी असा गुल्लक देईन, त्यालाही पैसे साठवायला सांगेन आणि मी त्यामधून इतर मुलांसाठीचं पण गुल्लक देण्यासाठीचा उपक्रम घरामध्ये करेन. तर अशा मी अनेक फॅमिलीला रिक्वेस्ट करतो. अनेक असे ग्रुप आहेत, की जे वेगवेगळे सामाजिक उपक्रम करायला इच्छुक असतात. कॉर्पोरेट लेव्हलला खूप मोठ्या प्रमाणात हे होऊ शकत नसलं, तरी छोट्या ॲक्टिव्हिटी एखादा ग्रुप नक्कीच करू शकतो. तर या सगळ्यांना मी आव्हान करेन. त्यासोबत जसं आत्ता माणगाव तालुक्यातल्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरनी आम्हाला झेडपीच्या काही 19 शाळा स्नेहांकित केल्या, तशा जर आता शासनामधल्या काही इतर अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांच्या सोबत येणाऱ्या ज्या शाळा आहेत किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या ज्या शाळा आहेत, तिथं जर आम्हाला परवानगी दिली, तर आम्ही मोठ्या प्रमाणात तिथपर्यंत हे कार्य पोहोचवू शकू. यासाठी मोठी कार्यकर्त्यांची फौज लागते. कारण का तुम्ही समजू शकता, की समोर 40 विद्यार्थी बसले आहेत, ते गुल्लक उघडतायत, त्यांचे सगळे पैसे मोजायचे आहेत, त्याची सगळी मोजदाद करायची आहे. तर यासाठी खूप कार्यकर्त्यांची फौज लागते. आज जसं आम्ही म्हटलं, की खूप डिटेलमध्ये रायगडमधल्या माणगाव तालुक्यामध्ये आम्ही काम करणार आहे. कोणी जर आम्हाला म्हटलं, की आम्ही तिथे येऊन रायगड किल्ला बघू, बीचवर फिरू आणि त्यासोबत गुल्लकसाठी आम्ही व्हॉलंटिअरिंग करू, तर या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्हाला हे सगळेजण हवे आहेत. वाह! प्रसादजी, खरंच या सगळ्या उपक्रमातून तुम्ही या आदिवासी किंवा गरजू विद्यार्थ्यांना लहानपणापासून बचतीचं महत्त्व तर तुम्ही शिकवत आहातच, पण त्याचप्रमाणे त्यांच्या पाल्यांना पण या दिशेने वळवत आहात. ह्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि मला ह्या सगळं ऐकल्यावर आपण जे सध्या ऐकतो, की म्युच्युअल फंड SIP सही है, तसं मला म्हणावसं वाटतं, की या सर्वांसाठी जादुई गुल्लक सही है. वाह! खूप छान. जादुई गुल्लकच्या संदर्भात तुम्हाला काही मदत करायची असेल, काही संपर्क साधायचा असेल, तर प्रसाद सिरसीकरांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली स्क्रीनवर दिलेला आहे. त्यांच्या संस्थेचं नाव, संस्थेची वेबसाईट आणि इतर डिटेल्स YouTubeच्या आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहेत. आणि मला खात्री आहे, की तुम्ही नक्कीच संपर्क कराल आणि पुढे त्यांना मदत कराल. सेवा इन्फिनिटीच्या आजच्या भागात आपण प्रसाद सिरसीकरांना भेटलो. त्याचप्रमाणे पुढील भागात आपण विविध अशाच सामाजिक संस्था आणि सामाजिक संस्थात काम करणाऱ्या विविध लोकांना भेटणार आहोत. तुम्ही आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला नवीन लोकांपर्यंत आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवणार आहे. तर तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्रसादजी, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.